चांदवड नगर परिषद 2025 प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुधीर कबाडे विकासाच्या अजेंड्यासह रिंगणात। चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी वेग घेत असताना प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांनी सुधीर सुनील कबाडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे। 7 वर्षांपासून प्रभागात कार्यरत असलेले कबाडे हे सर्वसामान्य नागरिकांशी सतत संपर्क ठेवत आले असून सत्ता नसतानाही त्यांनी लोकांच्या सुखदुःखात सहभाग नोंदवल्याने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व विश्वासाची भावना निर्माण झाली आहे। नागरिकांनी मांडलेल्या प्रत्यक्ष गरजांनुसार विकास आराखड्यात आवश्यक बदल करणार असल्याचे कबाडे यांनी स्पष्ट केले। लहान मुलांसाठी आकर्षक गार्डन, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा असलेली जागा, आदिवासी व शेतकरी बहुल भागात रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता व दिवाबत्तीची सक्षम व्यवस्था उभारण्यावर ते विशेष भर देत आहेत। महिलांसाठी कम्युनिटी हॉल बांधण्याची तसेच बचत गटांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीचे उपक्रम सुरू करण्याची त्यांची योजना आहे। कबाडे यांचे वडील सरपंच राहिलेल्या कार्यकाळात अनेक विकास कामे घडून आली असून लोकसेवेची हीच परंपरा पुढे नेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 1 साठी अधिकृत उमेदवार काय सांगा? प्रभाग क्रमांक 1 या नवीन प्रभाग रचनेनुसार तयार झालेल्या प्रभागातून मी गेल्या 7 वर्षापासून तयारी करतोय। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मला उमेदवारी जाहीर झाली की माझ्या कामाच्या जीवावर गेली 7 वर्ष मी या प्रभागात पूर्ण वेळ जनसंपर्क ठेवून गोरगरिबांची कामे असू द्या, कॉलनी भागातील नागरिकांच्या काही समस्या असू द्या, मुख्यत्वे करून स्वच्छता, पाणी पुरवठा, त्याच्यानंतर नागरिकांच्या छोट्या मोठ्या अडचणी, आदिवासी बहुल वस्तीवरच्या अडचणी थोड्या वेगळ्या आहे, त्यांचे कागदोपत्री कामं असू द्या किंवा दवाखान्याची कामं असू द्या, अशा विविध माध्यमातून जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून एका नगरसेवकांनी केलं पाहिजे अशी सगळे कामं सत्ता नसतानाही प्रभावीपणे केली। त्याच्यासाठी पूर्ण वेळ दिला आणि जनतेचा पाठिंबा मिळाल्यानंतरच मी या निवडणुकीत उतरण्याचं ठरवलं होतं। माझ्या पक्षाने माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून ही जबाबदारी दिली आहे आणि आज एका बलाढ्य उमेदवाराच्या समोर सत्तेच्या विरोधात, प्रवाहाच्या विरोधात मी उमेदवारी करतोय। लोकांचा पाठिंबा आहे, त्यांच्या जीवावर ही उमेदवारी करतोय आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की परवा सकाळचा निकाल हा व्यवस्थित लागेल। भाऊ, निवडून आल्यानंतर प्राधान्यक्रम काय असणार? निवडून आल्यानंतर बघा, गेली 10 वर्ष निवडणुका झाल्या नाही। 2015ला लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर कॉलनी भागात म्हणजे मेनली गणेश कॉलनी, भैरवनाथ नगर पर्यंत फक्त रस्ते करण्यावर भर दिला गेला। त्याची कारणं वेगळी आहे, कारण आमचे लोकप्रतिनिधीच मुळात ठेकेदार आहे। त्यांचा पूर्ण फोकस हा कॉन्क्रीट रस्ते करणे आणि त्यातून सत्तेतून पैसा, सत्तेतून काम, कामातून पैसा आणि तोच पैसा परत निवडणुकीत टाकायचा, हा या अजेंड्यावर काम करणारे ते लोकप्रतिनिधी आहे। त्या उलट माझं विजन थोडं वेगळं आहे या प्रभागाबाबत। हा गेली 10 वर्ष उपेक्षित आहे, विकास कामांचा अभाव आहे, नागरिकांच्या गरजेनुसार विकास कामं इथे होऊ शकले नाही। ते विकास कामं करणे, प्रामुख्याने सगळ्यात पहिलं काम हाती घ्यायचं आहे ते DPR मध्ये नागरिकांच्या गरजेनुसार बदल करणे। कारण रोड DPR हा एक भाग झाला, पण डोंगराच्या पायथ्याला असल्यावर डोंगराचं पाणी वाहून जातं, ते पाणी वाहून येताना लोकांच्या घरातून येतंय, घरात जातंय, ती एक मुख्य समस्या ह्या अर्बन एरियात आहे। इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाही, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी गार्डन नाही, ते करावं, ते व्हावं, हा माझा 2 नंबरचा अजेंडा आहे। आणि जो आदिवासी बहुल एरिया आहे, शेतकरी बहुल एरिया आहे, त्या भागामध्ये दळणवळणाची माध्यमं चांगले करणे, म्हणजे चांगल्या प्रतीचे रस्ते तयार करणे, त्या भागामध्ये पाण्याच्या पाईपलाईन पोहोचवणे, सार्वजनिक स्वच्छता, पथदिवे यांची सोय करणे आणि तिथल्या नागरिकांना कागदोपत्री कामं करण्यासाठी जे नगर परिषदेचे रहिवासी दाखले असू द्या, रेशन कार्ड बद्दल असू द्या, जातीचे दाखले भेटावे असू द्या, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कार्यालय मी उभारून तिथं त्या लोकांना, अशिक्षित लोकांना मदत करावी, या प्रामुख्याने बेसिक गोष्टी माझ्या करण्याचे विचाराधीन आहेत। भाऊ, महिलांसाठी असेल किंवा युवकांसाठी आपला काय मानस असणार आहे? 100% महिला, आमच्या कॉलनीतल्या महिला धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये अतिशय प्रभावीपणे काम करतात, त्यांचा उत्साहही चांगला आहे। त्यांच्यासाठी एक कम्युनिटी हॉलची सोय करायचा माझा मानस आहे, एक योगा सेंटर उभं राहायचं आहे आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने काही बचत गटाची स्थापना करून त्या बचत गटामार्फत रोजगार निर्मिती कशी करता येऊ शकते यावर माझा भर असेल। भाऊ, कोरोना काळातील देखील कार्य आपलं उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? अवघड होता तो काळ, जेवढा तो अवघड पैशावाल्या लोकांसाठी होता त्याच्यापेक्षाही कठीण तो
ज्या लोकांकडे पैसा नाही त्यांच्यासाठी होता. अज्ञान असल्यामुळे त्याच्याबद्दल बरेच गैरसमज होते. लोक पॅनिक व्हायचे, भीतीपोटीच भरपूर लोकांचा जीव गेला. पण त्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या भागातील बरेचसे पेशंट आम्ही हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले. मयत झालेले पेशंटचे अंतिम संस्कार करण्यामध्ये ते भाग्य मला लाभलं. पांडुरंगाने त्या कामासाठी मला निवडले. ती जबाबदारी मी पार पाडली. त्यावेळेला माझी बायको प्रेग्नंट होती. एवढी मोठी रिस्क घेऊन मी ते कामं केले. पण मला असं वाटतं देव बघतोय, त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहीलच या निवडणुकीत, अशी अपेक्षा बाळगतो. तो काळ खरंच कठीण होता, त्यातून सर्वजण बाहेर पडलेच आणि आता परत प्रार्थना करतो की तसं काही होऊ नये परत. भाऊ, जाता जाता प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना काय आवाहन करा? प्रभाग क्रमांक 1च्या नागरिकांना एवढंच आवाहन करेल की येत्या 7 दिवसात जे झालंय किंवा शेवटच्या 3 दिवसात, प्रामुख्याने माझ्यावर ही टीका केली जाते की शेवटचे 3 दिवस हे आमचे राहतील, तू आता किती पण उड्या मार. मलाही बघायचं आहे की ते शेवटचे 3 दिवसात असं काय होणार आहे. गेली 7 वर्षे मी जी मेहनत केली ती कामं येणार आहे. माझा जो जनाधार आहे तो जो विजय होणार आहे की यांचा पैसा विजय होणार आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची जी लढाई आहे तिच्यामध्ये लोकांनी मला साथ द्यावी. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम करेल. माझ्या कुटुंबाला एक मोठा राजकीय वारसा आहे. आजोबा असू द्या, माझे वडील सरपंच होते, त्यांच्याही कामाची यादी मोठी आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल होऊन ठेवून त्यांच्या प्रतिष्ठेला साजेचं काम करण्याचा मी प्रयत्न करेल. ती संधी मला लोकांनी उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेल याची ग्वाही नक्की देतो. दादा सरपंच होते अगोदर, हो. काही मुख्य कामे झाली गावात, काय सांगाल आपण? सरपंचपदी माझ्या वडिलांनी केलेली कामे मुख्यतः ग्रामपंचायत काळामध्ये काही नगर उत्थान सारख्या योजना नव्हत्या. त्यावेळेला वित्त आयोगाची निधी हा एकमेव सोर्स होता. ग्रामपंचायतचं उत्पन्न कमी होतं, त्याच्यामुळे स्पेशल स्कीम्स नसल्यामुळे आमदार निधीतून त्यांनी बरेचसे कामं केले. वित्त आयोगाच्या निधीतून केले. त्यातली काही बहु उल्लेखनीय कामं सांगितले. सोमवार पेठ हा आमच्या गावातला पहिला कॉन्क्रीट रस्ता हा माझ्या वडिलांना बनवण्याचं भाग्य लाभलं. कोंबरवाडीमधला जो आज एकमेव कॉन्क्रीट रोड आहे तो 25-15ची 2 हेड वापरून त्यावेळेला तयार केला गेला. कोंबरवाडीची जिल्हा परिषद शाळा जी आहे ती त्या काळात माझ्या वडिलांच्या हाताने ते करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. अर्बन एरियामधल्या गटारींची पूर्ण व्यवस्था जिल्हा परिषदेचा निधी वापरून तो इथे करण्यात आला. शंकरनाना खैरे त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांची मदत त्या काळात झाली आणि इथले कॉलनीतले काही रस्ते आम्ही करू शकलो. आजही त्या रस्त्यांची क्वालिटी तसल्या तशीच आहे. सोमवारपेठचा रस्ता रिस्ट्रक्चर झाला, पण तो खोदताना ठेकेदाराचं बजेट हा रस्ता एक्सकॅव्हेशन मध्ये सगळ्यात जास्त गेलं. इतका टॉप क्वालिटी रस्ता सोमवारपेठेत त्यांनी बनवला होता. तर लोकाभिमुख कामं करण्याचा आमचा इतिहास आहे. माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून असंच राजकारण आणि समाजकारण करण्याचा माझा प्रयत्न राहील.